ऐका, हे शंकर भगवंतीची वराडी आहे, पुन्हा येणार आहे, पण आता त्यांच्यासाठी सगळ्यांनी आनंद साजरी करायचा. आता एक बघा कसे नाचणारे आहे. अजून तुम्हाला खूप बघायचंय बरं का, बघायचंय ना, जरा आवाज आला पाहिजे, जरा आज आवाज बघायचंय तुम्हाला, कमी आवाज आला, मागच्यांचा आवाज बघायचंय ना. ओम नमः शिवाय. ऐका, आपल्याला आता हे बघायचं आहे. आता इथे एक 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 हे जे भूत बनलेले आहे, इकडे थोडी सूचनाकडे लक्ष द्यावं दादा तुम्ही. हा, ज्या पद्धतीने आपल्याला हे भूतवेताळ दिसत आहेत, या भूतवेताळांच्या मागे काय झालं आहे, की कोणत्या कारणाने हे भूतांच्या योनीमध्ये गेले आहे, म्हणून थोडं आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि पुढे विवाह सोहळा करायचा आहे. कारण ज्यांचे हे कलवरे आहे ना, त्या कलवऱ्यांचं कौतुक पहिलं करावं लागतं, कलवऱ्यांना आधी सजवावं लागतं, खरं आहे की नाही. तर नवरदेव मागेच राहतो, पण कलवऱ्या आधीच असतात. बघा, थांबा दादा, मी त्यांना बरोबर बोलू. ऐका, एक एक करून एक एक पाठ, आणि थोडं आपल्याला खाली नाचायचं बरं का पुढे, कारण हे व्यासपीठाला हलतंय ते शिवलिंगाला. ऐका, आता आहे ना, हे थोडं एक साईडला करा, एक एक बोलवा मला. ऐका, थोडं दोन द्या, थोडं एक साईडला करा ना तुम्ही, थोडं एक साईडला उभे राहा सगळे, एक एक जण यायचं माझ्या बसा तरी बसेल, आहे की नाही. हॅलो दादा, थोडं लक्ष बघा, थोडं 5 मिनिटं थांबा रे, 5 मिनिटं थांबा. बाळवाले आले का, बाळवाले ऐका, 5 मिनिटं थांबा, आपल्याला आता हे बघून घ्यायचंय. ऐका, आता थोडं विनोदाकडे नका जाऊ, हा विनोद नाही बरं का, हे विनोद नसून जे खरं शाश्वत सत्य आहे, त्या शाश्वत सत्याला आपण जाणायचं आहे की जीवनामध्ये काही गोष्टी केल्याने त्याचा परिणाम काय होतो. जे मिळालेला मनुष्य देह आहे, या मनुष्य देहाचा विचार करत असताना भगवान परमात्म्याने तुम्हा मला सुंदर देह दिला आहे, त्या देहाची महती जाणत असताना आम्ही हा देह कसा समर्पण करावा, जर तुम्ही आम्ही या देहाने उचित कर्म जर केलं नाही तर त्याचा प्रकार कसा होतो. तर या ठिकाणी एक एक भूताचा महिमा आपल्याला दिसतोय. जे बघा, हे सगळी जी काही भूत आहेत, काही वेताळाच्या रूपाने आहे, काही पिशाच आहे, काही डाकिने आहेत. ज्या वेळेस एक 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 भूत
आपल्या जीवनचरित्राचा विषय आपल्या समोर प्रगट करत आहे. आपलं जसं चरित्र आहे जीवनचरित्र, तसं या भूताचा आत्मचरित्र आहे. हा जो एक एक पद्धतीने येणारा भूत आहे, तो भूत पहिल्याच नंबरला ज्यावेळेस उभा आहे, एक नंबरचं जे भूत आहे बघा पुढे इथे उभे, ते भूत आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. काही मुलं बघा बालवयामध्ये मरण पावतात. बऱ्याच घरांमध्ये दुःख आहे. छोट्या वयामध्ये काही जन्माला येतानाच मरण पावतात. कधी 2 वर्षाची होतात, कधी 5 वर्षाची होतात. आपल्याकडे गैरसमज आहे की लहान मुलं घरात वारल्यानंतर त्यांच्यासाठी काहीच केलं जात नाही. पण ऐका, आत्मा हा समान आहे. काही गोष्टींसाठी ते बाळ पुढे या वयामध्ये सुद्धा भूताच्या रूपामध्ये जाते. जो चेहऱ्यावरील भाव आहे अगदी निरागस होऊन ते बाळ भूत रूपाने सांगते, बाबांनो, जीवनामध्ये काही गोष्टींचं कर्म जेव्हा चुकतोय, बालपणामध्ये जे काही संस्काराचं वय आहे ते आपल्यावर घडणं अपेक्षित आहे. त्याच पद्धतीने पाहिल्यानंतर गतजन्माचं कर्म चुकलं तर आपल्याला थोडाच काल आयुष्य मिळतं आणि 10-12 वर्षामध्ये आपलं आयुष्य मर्यादा संपून जाते. आणि त्या ठिकाणी जर आपल्यावर कर्म संस्कार जर चांगले झाले नाहीत, काही इच्छा आकांक्षा वासना जर शिल्लक राहिल्या तर त्या रूपाने त्या प्रेरित होतात. आणि जर अंत्ययष्टी जरी चांगली झाली नाही तर भूत पिशाच योनीमध्ये जावं लागतंय. पुढे सांगताय, कधी कधी नाकातून रक्त येतात, कधी कधी डोळ्यांद्वारे, कारण गतजन्मामध्ये आपल्या इंद्रियांद्वारे जरी आपलं कर्म चुकलं त्या रूपाने भोगावं लागतं आहे. पुढे जे दुसरे भूतांच्या रूपाने एक एक भूत पुढे येत आहे. जे बाल रूपामधले असणारी जे 4-5 भूत आहेत ते आपलं जीवन सांगत आहेत. पण बघा, त्या बालवयामध्ये अशा आपलं बाळ अशा रूपाने कधी असेल आपण हा विचार करत नाही. कधी कधी वर्णन सांगितलं आहे की दूध पिणारं बाळ मरण पावलं तर त्याच्या आईच्या दुधावर त्याची अपेक्षा राहून जाते. ते बाळ आईच्या दुधाला व्याकुळ झालेलं असतं, त्याची वासना शिल्लक राहून जाते. आणि बघा, हा जो 4था नंबरचा, 3 नंबर बाजूला करा, हा 4था नंबर ठेवा. ज्यावेळेस हा 4था नंबरचा मुलगा आहे, मी एक खरी घटना, ज्वलंत घटना आम्ही डोळ्यांनी पाहिलंय आणि त्याचं वर्णन सांगू इच्छिते की आज ज्या पद्धतीने काही गोष्टी घडत आहेत, ज्या गोष्टी आज बघायला मिळत आहे की आपल्या बालवयामध्ये लहान लेकरांकडे जे लक्ष दिलं पाहिजे त्या वयामध्ये त्याला तेच कर्म करायला सांगावं. कमी वयामध्ये त्याला आजार जडत आहे. कधी कधी अपेंडिक्सचे आजार लागले आहेत, कधी कधी डोक्याचे आजार लागले, ब्रेन ट्यूमर सारखा आजार आज या वयातील मुलांना होतो आहे. याचं एकमेव कारण म्हणजे मोबाईल आहे. लक्षात ठेवा, आपल्या मुलांना आपण इतक्या मोबाईलच्या संबंधाने अध्ययन केलंय. त्या मोबाईल, हा डोळ्यांवाला इकडे या, डोळ्यांवाले इकडे या. बघा, ते या वयात सुद्धा सांगतात, या रूपात सुद्धा सांगत आहे. हा मुलगा सांगतोय, बघा, खरी घटना घडलेली आहे एका ठिकाणी की ज्या पद्धतीने हा जो मुलगा आहे भूत रूपाने, बघा, केस काढून टाकावे लागले. इथंच ठेवा त्याला केस, हे 2 बाजूला करा. मग केस काढावे लागले, केस काढून मेंदू बाजूला करावा लागला. खरी घटना आहे. हात जोडून विनंती आहे, आपल्या मुलांना जरा मोबाईल पासून दूर ठेवा. त्या मोबाईलच्या सतत वापरामुळे त्यांची बुद्धी मंद झाली आहे. त्या मेंदूवर परिणाम होतो. काही गोष्टी अचानक पाहिल्या जातात आणि तो त्याच्यामध्ये निघून जातो आणि त्या ठिकाणी त्याच्या बुद्धीवर परिणाम होतो आणि ब्रेन ट्यूमर सारखे आजार आला, तो ग्रासला जातो. त्यावेळेस त्या आई वडिलांच्या जीवनात किती दुःख आहे आणि त्या दुःखाला जाणून त्या मुलाचं कधी कधी ऑपरेशन करावं लागतंय. जरा गोल गोल फिरा दादा, तुम्ही उभे राहा ना इथे. ओ दादा, ओ दादा, यश इथं उभं राहा ना. त्यांना सांग थोडं इकडे सरकून उभं राहा. कुठे सांगा, त्यांना जागा द्या. यांना ना काही एकच दाखवायचे ना. तिकडे बघा, बघा, गोल फिरून दाखव. हात लावून ते बाळ, ते मुलगा हात लाव दादा डोक्याला. सांगताय, माझी बुद्धी बंद पडून गेली.
अधिक त्या मोबाईलच्या वापरामुळे मेंदूवर त्याच्या वयाच्या मानेने लोड आला आणि आज ज्या इंग्लिश मीडियमचा आज विचार करताना मुलांना इतका अभ्यासाचा खूप बोजा दिला जातो, त्याद्वारे ते मुलं तो सहन करू शकत नाही, त्यांची बुद्धी कमकुवत होते, नाना प्रकारचे आजार जडल्या गेले आणि शारीरिक व्याधी लागली, त्याद्वारे भयंकर ऑपरेशन देखील करावे लागले. हे सांगतायत तो आत्मा जो जीवात्मा या भूत प्रेत पिशाच योनीमध्ये आहे. हा मुलगा सांगतोय, बाबांनो चांगले डोळे दिले ना देवाने, डोळे दिले चांगले डोळे दिले रे बाबांनो, चांगलं डोळ्याने चांगलं पहा. मोबाईलचा असेल वाईट कर्मांचा गैरवापर केला, सांगितलं अरे जेव्हा चांगलं पाहायचं तेव्हा पाहिलं नाही रे, त्यावेळेस शरीरावरच डोळे दिले. जे चांगलं पाहण्यासाठी मी माझे डोळे बंद केले, तर त्या डोळ्यांचा चांगला वापर करा. चष्मे लागले आहेत आज लहान मुलांना, अगदी छोटी मुलं आहेत जे चष्मे लागले आहेत. तिथे कुठेतरी या नेत्रांद्वारे आपल्या जीवनातील व्यथा हे आत्मरूपाने जेव्हा पिशाच योनीमध्ये गेले आहेत, हे सगळी भूत प्रेत ज्या ठिकाणी सांगत आहे, म्हणून त्या रूपाने हे आपलं जीवनातील दुःख सांगतात. म्हणून हात जोडून विनंती करतात की बाबांनो असं कर्म करू नका. एक करून ज्यावेळेस हे जे काही भूत आहेत आपलं जीवनातील दुःख आपल्या समोर व्यक्त करत आहे की बाबांनो तुम्हाला चांगला मनुष्य देह मिळाला आहे, तर या मनुष्य देहाने सत्कर्म करा. कधी कुणाचं टिंगल टवाळी मोठ्या लोकांचा अनादर करणं पाप आहे. साधू संतांची कधी चेष्टा करू नका, हात जोडा. आई वडिलांचा कधी अपमान करू नका, आई वडिलांनी दिलेले संस्कार कधी विसरू नका, आपल्या शिक्षकांचा कधी अनादर करू नका. ही माझ्या तरुण मंडळींना फार विनंती आहे. आजही छोटी मुलं शिक्षकांचा आदर राखत नाही, शिक्षकांना नाही ते बोलतात. कधी पाठीमागे गेल्यानंतर अहो वाईट शिवी सुद्धा दिली जाते. मुखाने कधी शिवी देऊ नका, मुखातून कधी अपशब्द बोलू नका. हा मुलगा आहे त्याचं मुख दाखवून सांगतो आहे की बाबा आम्हाला चांगलं मुख दिलंय देवाने, पण कधी चांगलं बोललो नसेल. वाईट बोलून कुणाचं जर अंतकरण दुखल्या गेलं असेल तर पुढे या मुखावर इतके फटके बसतात की त्याद्वारे रक्तबंबाळ होतोय. ज्या संबंधाने पुढे हे चारही जे काही भूत आहेत त्या भूतांना आपलं दुःख सांगावंसं वाटतंय आणि त्या दुःखातून आपल्याला एक संदेश देत आहेत. जशी 3 माकडं आहेत ना, बुरा मत सुनो, बुरा मत कहो आणि बुरा मत देखो. तिघांनी जरा बोट ठेवाव. या मुलांकडून करून घ्या ना, तुम्ही थांबा नाही ते त्या मुलांना शिकवा ना जरा. 3 मुलं, मोठा दादा थांब बाळा, तुम्ही या. असे 3 हात ठेवा. येत असेल त्या वाईट कर्मावर आरूढ होऊन सत्कर्मासाठी जिथं शस्त्र जरी उचलायला लागलं पण तिथं सत्कर्माने आपले डोळे उघडे ठेवा. पण जिथं अन्याय होत असेल न्यायासाठी आपण झटलो पाहिजे. ज्यावेळेस आपल्या न्याय हक्कासाठी जर आम्ही झटलो नसेल तर आपला हा देह काहीच कामाचा नाही, हा देह काहीच कामाचा नाही. ज्या पद्धतीने पुढे ही एक भूत आपले आत्मचरित्र रूपाने समजून सांगत आहे. अहो पुढचं जे एक रूपाने जे भूत येतात आणि ते रूपाने आपलं जीवन चरित्र सांगतात. बघा किती मार बसलाय. अहो भाल्याने जे यमाचे दूत आहेत इतकं मारतात की त्या ठिकाणी असंख्य यातना आहे. उरण, श्यामसूत्र, शंड, अर्क, शेषंबल आणि उदंबर ही यमाचे धर्मसेवक आहे आणि त्याही वेळेस त्याला मुक्तीला न नेता नरकाच्याही यातना नाही, कोणता पुढचा प्रवास नाही. तो आकांत करून सांगतोय बाबा जीवनामध्ये अधर्म केला गेला असेल, वाईट कर्माचं पापाचरण केलं गेलं असेल आणि या कलियुगामध्ये इतकं भयंकर पाप घडत आहे आणि त्याद्वारे कर्म चुकत आहे. त्या कर्माच्या रूपाने बघा जो नवतरुण युवक आपल्या समोर येतोय तो आपलं दुःख सांगतो. ज्या संबंधाने तो मुलगा तो मुलगा आपलं जीवन सांगतो आहे की बाबांनो मी ज्या पद्धतीने
या वयाचा विचार सांगत आहे. वय अगदी कमी आहे, 14 ते 15 वर्ष आहे. आणि या 14 ते 15चं वय वर्ष असताना देखील लहान लहान मुलांकडे गाडी दिली जाते. आणि ती गाडी चालवत असताना त्या तरुणाला वाटतं मी एखादं विमानच चालवतो की काय, इतका वेगवान तो त्या ठिकाणी गाडी चालवतो. आणि गाडी चालवत असताना समोरचाही विचार करत नाही. आणि त्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये अशी परिस्थितीनुसार ते बाळ सांगतोय, अरे बाबांनो, माझ्याकडून जी चूक घडली. आपल्या आई वडिलांना एक संदेश आहे, लहान वयामध्ये मुलांना मोठं स्वप्न दुसरं बघायला लावा. पण गाडी चालवून जर त्याच्याकडून एखादा ऍक्सिडेंट झाला तर समोरच्याचा जर मृत्यू झाला तर ती व्यक्ती कधी भरून आणता येणार नाही. अहो, स्वतःचं शरीर ज्यावेळेस सांगितलं, हात तुटला आहे, हाताला जखम झाली आहे, डोक्याला मार बसला आहे, मेंदूतून रक्त वाहिलंय, नाकातून रक्त वाहत आहे, पायाला पूर्ण जखमा झाल्या आहेत. त्यावेळेस कोणी चालं नाही मला उचलायला. शेवटचा क्षण आठवा, जेव्हा ऍक्सिडेंट होतो. त्या ऍक्सिडेंटच्या वेळेस समोरून लोक निघून जातात, पण उचलायला कोणी राहत का? कोणीच राहत नाही. त्या वयाचा विचार करून ज्या पद्धतीने सांगितले, उत्तम ब्रेक, मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. काही गोष्टी वाहन चालवताना वाहन हळू चालवा, काही जबाबदारी आहे त्या ठिकाणी आपण त्या सर्वस्व पद्धतीने पाळल्या पाहिजे. आणि त्या रूपाने जेव्हा असं तो मुलगा हात जोडून सांगतोय, बाबांनो असं कर्म करू नका. ज्यावेळेस आम्ही अशा भूत प्रेत पिशाच योनीमध्ये येतो आणि जीवनामध्ये ती सद्गती जेव्हा प्राप्त होत नाही, पुढचे जे दादा येत आहे, हसू नका, हसू नका, हसू नका. तो सांगतोय, बाबांनो, अरे माझी जी हाल झाली ना, बघतायत ना, जी बाटली माझ्या हातामध्ये आहे, जी बाटलीचा विचार करताना आयुष्यात त्या बाटलीला कधी हात लावू नये. नको नको ते व्यभिचार, नको तो अधर्म माझ्याकडून घडला गेला. आणि चुकून ज्या व्यसनाच्या अधीन मी गेलो आहे, जे व्यसन केला गेला आणि त्या व्यसनाच्या प्रकारानुसार माझी अशी हाल झाले की त्या ठिकाणी धड चालताही येत नाही, चांगलं बघताही येत नाही, आणि आपल्याला कोणी चांगलंही म्हणत नाही. हात जोडून विनंती आहे, ज्या पत्नीचा पती दारू पित असेल तर त्याच्या पत्नीला देखील चांगला बघत नाही हा समाज. नका करू व्यसन, नका जाऊ त्या दारूच्या आहारी, नका जाऊ त्या मांसाहाराच्या आहारी. अहो, मांसाहाराद्वारे आपली बुद्धी तमोगुण वाढतंय आणि वाईट विकार आपल्याला जडले जातात आणि अशा व्यसनाच्या अधीन जातोय. तर त्या ठिकाणी आपल्याला स्वतःची जागा राहत नाही. अहो, मान नाही, सन्मान नाही, काहीच आपल्याला प्राप्त होत नाही. ज्यावेळेस एक तरुण व्यसनाधीन होतोय, अहो संसार त्याचा मोडला जातो. त्या लेकरा बाळांचा विचार करत नाही, पैसा कमवतो पण सगळा पैसा या व्यसनामध्ये, दारूमध्ये घालवतो आहे. तरी देखील त्याची पत्नी प्रार्थना करते, कुंकवाचा धनी माझ्या शेवटाला जाऊ दे, कुंकवाचा धनी माझ्या शेवटाला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे. असं व्यसन मुक्त व्हावं आपलं गाव, आपला देश. आणि व्यसन मुक्ती झाली की देशाची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून व्यसनापासून दूर राहा. आपले हे दादा सुद्धा सांगताय, व्यसन करू नका, जीवनामध्ये आत्महत्या करू नका. या नादी लागतात. शेतकरी राजा आत्महत्या करतो आणि शेतकरी राजा ज्यावेळेस दुःखी होतो, पण जरा विश्वास ठेवा माझ्या भगवंतावर, आत्महत्या केली जाते, विष प्रयोग केला जातो, अहो उंच उकडाड्यावर उडी मारली जाते आणि त्या ठिकाणी प्रवृत्त होतोय गळा फास घेण्यासाठी. जेव्हा शेतकरी राजा ज्या पद्धतीने आत्महत्या करतोय,
असे शेतकरी दादाच्या जीवनात जेव्हा आत्महत्या केली जाते, पुढे तुम्ही या, तुम्ही मागे वा, शेतकरी दादा ज्यावेळेस आत्महत्येच्या बळी पडतो आहे, लक्षात घ्या त्या संसाराचं काय होतंय. आपण जाऊ मरून या कर्जाचा विचार करतोय. अहो हिम्मत ठेवा, अहो लात मारेल तिथं पाणी काढेल, कष्ट करेल, या मातीतून मी सोनं पिकवेल, पण आत्महत्या कधी करणार नाही असा जेव्हा शेतकरी राजा आणि माझा बळी राजा असा विचार करेल, तर आपल्या देशाची हरित क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही असा शेतकरी राजा जेव्हा हवाल दिन होतोय, तेव्हा भूत प्रेताच्या योनीत जावं लागतंय. लवकर मुक्ती नाहीये. पुढे बघा, ज्या संबंधाने पुढचं जे भूत येतंय, ऐका, हे भूत काय सांगत आहे. ज्या संबंधाने त्याच्या हातामध्ये एक बाळ आहे, बघा थोडं लक्ष द्या. जे बाळ आहे त्या बाळाला मांडीवर घेतय, बघा मांडीवर घेतय, पण ते बाळ कोण आहे? मुलगी आहे, मुलगी. लक्षात, ते बाळ म्हणजे मुलगी आहे. असं दाखवलंय मी बाळाला जीव लावतो आहे, पण आल्हाद पद्धतीने त्या बाळाचे हात ओढत आहे, पाय ओढत आहे आणि हळूच तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत आहे. तिचा गळा दाबून तिला मारण्याचा प्रयत्न करत आहे आणि गळा दाबून हळूच तिचा प्राण काढण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यावेळेस एखादा व्यक्ती, एखादा पुरुष आहे की त्याला मुलगी नकोशी आहे, अहो जन्माला आलेल्या मुलीला मारत आहे, यात नवल नाही. अहो गर्भात असणाऱ्या त्या मुलीला देखील गर्भहत्या करून मारण्याचा प्रयत्न आज समाज करत आहे. त्या मुलीला मारून कुठेतरी खड्ड्यामध्ये पुरून टाकण्यात येत आहे. त्या मुलीला मारत आहे. ज्या वेळेस त्या ठिकाणी ते बाळ सुद्धा रडत आहे आणि रडणाऱ्या बाळाचा विचार एक आई करते, पण पुरुष आणि काही अज्ञानी लोक आहे त्यावेळेस पहिली मुलगी असते, कधीतरी दुसरी मुलगी झाली का तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करतात. पण ऐका, ती मुलगी, ती कन्या रडत आहे, अति आकांत करून ती कन्या, ती गर्भ आईच्या उदरातच रडत असतो की आई मी बघत आहे हे सगळं दृश्य. अहो दवाखान्यात नेल्या जात आहे, गर्भाची तपासणी केली जात आहे आणि मला मारून टाकण्याचा विचार करत आहे. ज्यावेळेस त्या बाळाला मांडीवर घेऊन सुद्धा मारत आहे, मांडीवर घेऊन मारून टाकण्याचा प्रयत्न करत असताना ते बाळ सुद्धा रडत आहे, आकांत करत आहे, मला मारू नको. ती आई सांगते, हे आई मला मारू नको ग आई, आई मला जन्माला येऊ दे आणि हे सारं जग बघू दे ग आई. ती आई रडून सांगते, गर्भातून मुलगी रडून सांगते आईला, 9 महिने 9 दिवसांची, 9 महिने 9 दिवसाने झाली जगबगण्याची घाई. वंशाच्या दिल्या पायी नको पंथी विजवाई. वंशाच्या दिल्या पायी नको पंथी विजवाई. ती कन्या तो गर्भातून सांगतो, आई नको ग मारू, उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग. माझ्या चिमुकल्या कानांना तुझी कुजबुज ऐकू ये. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवाई. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवाई. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवाई. ती मुलगी सांगते, आई नको मानू, आम्हाला गाडी घेतल्यानंतर गाडी ओवाळायला मुलगी पाहिजे.
आज बरं आहे, कन्येचं स्वागत प्रत्येक घरामध्ये केल्या जाते, पण स्त्री भ्रूण हत्या करणं फार मोठं पाप आहे. जीवनामध्ये मुलगा आणि मुलगी समान कायदा आहे, म्हणून जीवनामध्ये या गोष्टींचं आम्हाला पालन करून आपल्या समाजाला नवी दिशा देणं अपेक्षित आहे. जेव्हा जर असं झालं आपल्याकडून इथे कर्म चुकलं, इकडे लक्ष द्या, आपल्याकडे जर इथं कर्म चुकलं तर पुढं भोगल्याशिवाय राहणार नाही. कारण केले कर्म झाले ते जी भोग आले, उपजले मेले ऐसे किती. हे जेवढे एवढे आले ना, उपजले मेले ऐसे किती, किती प्रकाराने अशा पद्धतीने जीवनामध्ये भूत प्रेत पिशाच योनीचा महिमा सांगितला. आणि हे जे आहे ना, पण ऐका, हे भगवान शिवजींना शरण गेले पुढे, यांना कोणी जवळ करत नाही, ना ब्रह्मदेव ना विष्णुदेव ना कोणता देव, पण यांना स्वीकार केला. यांचा स्वीकार जर कोणी केला तो माझ्या भगवान शिवजींनी. आणि भगवान शिवजींनी नाही तर भगवान शिवजी म्हणतात मी तुमच्या समवेत येऊन राहील. मग कुठे? स्मशान भूमीमध्ये. म्हणून ऐका, स्मशान भूमीला दर्शन केल्याशिवाय राहायचं नाही. स्मशान भूमीचं दर्शन केलं तर काशी विश्वनाथाचं दर्शन केल्याचं पुण्य लाभल्याशिवाय राहणार नाही. इतकं अपार महिमा शिव महापुराणाच्या नुसार ज्या संबंधाने आम्हा तुम्हा सुंदर 16 शृंगार करून त्या सुंदर नटलेल्या आहेत आणि सुंदरतेने आपल्या जीवनामध्ये पतिदेवाच्या समवेत ज्या पद्धतीने धर्म मंडपामध्ये येत आहे. ऐका, माझे भगवान शिवजी नका हे बाहेर होतील नका. नाही नाही, बरं बरं, एक मिनिट. अरे थांबा थांबा ना, हे थांबा ना, 1 मिनिटासाठी थांबा. आलो. ए मुलांनो, तुम्हाला लगेच नाही यायला लावलं, 5 मिनिटं थांबा. 5 मिनिटं फक्त तिथं थांबा. सगळे मागे जा बरं, सगळं गडबड करू नका. थोडं थोडं ऐका रे. काही इकडच्या बाजूने या, काही इकडच्या बाजूने. आता माझ्या महादेव निघाले आहे, सुंदर शृंगार केला. आता बघा, आतला दिवस असतो हळदीचा, पण इकडे म्हणे हळद लावायची देवाला, सगळी तयारी केली म्हणे. देवाला कसली हळद? त्याने लावून घेतलंय भस्म. भस्मच त्यांची हळद आहे. सगळ्या शरीराला मस्त पैकी ते भूतांनीच लावून दिली. त्यांचं मेकअप करायला भूत. चला म्हणे भगवान शिवजी, आम्ही तुमचा सुंदर मेकअप करतोय, एक हात धरतोय, एक पाय धरतोय. आणि सुंदर पद्धतीने या सगळ्या कलावऱ्यांनी भगवान शिवजींचा शृंगार केला. आणि सुंदर शृंगार करून माझे भगवान शिवजींची वरात मिरवणूक निघाली आहे. आणि इतक्या सुंदर पद्धतीने शिवजी आपल्या या मंडपामध्ये येत आहे, म्हणून त्यांचं आपण स्वागत करूया. ऐका, आधी 2 मिनिटासाठी स्वागत होईल. नंदू भैया, या भूतांना 5 मिनिटं थांबून ठेवा. त्यांना सांगा लगेच येऊ नका, कारण थोडं कथा बघाय समजेल. आणि आधी त्यांना येऊ द्या, आणि मग पुढे त्यांना येण्यासाठी उशीर लागला आणि मग त्या मिरवणुकीत काय झालं हे आपल्याला बघायचं. सुंदर पद्धतीने निघाले माझे भगवान शिवजी. आनो फूल बरसाओ मेरे महाकाल आए, मेरे महाकाल आए. दीवानो आरती गाओ मेरे महाकाल आए, मेरे महाकाल आए. ऐका, आता आपल्याला याच धुनामध्ये भगवान शिवजींचं स्वागत करायचं आहे. आता शिवजी जसे, थोडं हळूहळू घ्या, थोडं एक हळूहळू घ्या. शिवजी सुद्धा सुंदर पद्धतीने निघाले. मग आमच्या शिवजींची वरात काही सामान्य होती का? स्वागत करायचं आहे. सवारी
पार्वती माता नव्हती आणायची, फक्त भगवान शिवजीच आणायचे आहे. पार्वती माता इकडून आणून इकडे थांबवा बरं, जरा बघून तरी या. आणि मग सगळेच म्हणू लागले, अहो देव तर केव्हाचीच तयार आहे, पण काय झालं, त्यांची जी काही कलवरे आहेत ना म्हणे, ते नवरदेवाला पुढे येऊच देईना. नवरदेव अडवून धरलाय म्हणे. अरे असे कोण आहेत, भगवान शिवजींचे वराडी कोण आहे ना. उशीर होतोय, अहो उशीर होतोय, विलंब लागतो आहे. तेव्हा सांगितले भगवान शिवजींचे जे काही कलवरे आहेत ना म्हणे, ते कलवरे ऐकतच नाही. ते म्हणता बजाव, त्यांचं सारखं चाललंय, एक गाणं वाजू द्या, त्याच्याशिवाय आम्ही विवाहामध्ये नवरदेव आम्ही नवरदेवाला सोडणार नाही. आणि सुंदर नाचायला लागले ना. मेरे भोले से भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा, रे बाबा, मेरे भोले से भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा, रे बाबा, मेरे भोले से भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा, भोले से भोले बाबा, भोले से भोले बाबा, भोले से भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा महादेवा, मेरे भोले से भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा महादेवा, मेरे भोले से भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा, भोले से भोले बाबा. ताळना तटी भूत, ताळना तटी भूत, ताळना तटी भूत, ताळना तटी. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. हात वरती सगळ्यांचे, हात वरती. भूते ताळनाथती, भूते ताळनाथती, हा हा. अशीच सुंदर पद्धतीने जरा एकदा तुम्ही त्यांना सांगा ना, हो की ऐका, आता पुढे आम्हाला जाऊ द्या, नवरदेवाला घेऊन येऊ द्या, अहो उशीर होतोय, विलंब होतोय. भगवान शिवजींनी एकाच्या कानात सांगितलं, ऐका, भगवान त्यांना जेवायला बसून द्या. असं म्हणता क्षणी जेवढेचे जेवढे भूत होते ना निघाले पुढे. त्यांनी ऐकलं अजून विवाहाला उशीर आहे. आलेल्या पाहुणे मंडळींनी भोजन म्हटल्या क्षणी भूतवेत निघाले आणि अशी निघाले, त्यांना वाढायपर्यंत ही दम राहिला नाही. पाहिले पात्र आणि तिकडेच बसवा, खाली उभे राहा, खाली उभे राहा. जेवण बफे, जेवण चालू आहे बफे. आणि एकमेक सुंदर पद्धतीने जेवायला लागले. आणि मग भगवान शिवजी म्हणे, असं आहे, यांना जेवायला दिलं तरच ते मला पुढे येऊ देतील. मग त्यांना भूक लागली, खाऊ द्या म्हणाले. आणि ते सुंदर पद्धतीने जेवण करताय. अहो वाढायचाही विचार केला नाही आणि
एक एक करून थोडं तिकडे दाखव. एक हातात घ्या ताट, एक हातात घ्या आणि असे खायला लागले दोन्ही हाताने खाल्लं. एकमेकांचे ओढताय, विसरताय, कसंही खात आहे, काही खाली सांडवताय, काही वाया घालवत आहेत आणि एकीकडे चाललं सगळं. हा गदारोळ, हा गदारोळ चालू आहे. ऐका ऐका, हा गदारोळ बघा. खाऊ नाही फस्त झाला या लेकरांसाठी टाळ्या वाजवा. घेतील जे घ्यायचं. थोडं वाजू नका, थांबा. ते जेवढं लागल ते फेकू नका. जेवढं घ्यायचं आहे तेवढंच घ्यावं की नाही. खूप वाढून घेतात आणि उष्ट पडतात. माझ्या भगवान शिवजींनी हा एक महिमा शिव महापुराण कथेच्या माध्यमातून ज्या वेळेस हा एक संदेश दिला आहे, अन्न वाया घालू नका. लग्न लागायच्या आधी खरंच संस्कृती नाही आपली जेवण करावी. जोपर्यंत मंगलाष्टक होत नाही तोपर्यंत भोजन ग्रहण करू नये. ज्या संबंधाने माशी भूत पाठवून दिली होती जेवायला आणि भूत जेवली तोपर्यंत माझे भगवान शिवजी निघाले. शिवजी शिवजी केली शिवजी की निकली सवारी, शिवजी की निकली सवारी हो, शिवजी की निकली सवारी, शिवजी की लीला है एक तरफ भूमि, एक तरफ शृंगी, बीच में जगत के संहारहारी. एक तरफ शृंगी, एक तरफ भूमि, बीच में जगत के संहारहारी. शिवजी की निकली सवारी, शिवजी केली शिवजी केली सवारी. भगवान शिवजींचा त्या धर्ममंडपामध्ये स्वीकार करत असताना जीवन जगावं कसं आम्हाला कथा शिकवते. संस्कार असावे कसे, कारण संस्कार टिकला तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तर आपला धर्म टिकेल आणि आपल्या धर्मासाठी, आपल्या देशासाठी आम्हा तुम्हाला या संस्कार सोहळ्याला जाणत असताना सुंदर हा सोहळा आपणही आनंद घेऊन द्विगुणित करणार आहोत. म्हणून या ठिकाणी सर्व पाहुणे मंडळींना विनंती आहे, तुम्हाला अक्षदा मिळाल्या ना, जागी होऊनच अक्षदा समर्पित करायचे आहे. अंतकरणामध्ये आपल्या या धर्म मंडपामध्ये हा सोहळा या ठिकाणी होत आहे. म्हणून सगळ्यांना एक मिनिटासाठी विनंती आहे, एक क्षणासाठी, की आज आपण सगळे आलो, वचन दिल्याप्रमाणे सगळेच आले, पण बघा आज या विवाह हे थोडं एक काम करा, हे मुली ना इकडे करा, सगळे इकडे करा. आज आपल्या या विवाह सोहळ्याच्या प्रसंगी आमच्या जीवनामध्ये आमचं सर्वस्व, आमचे हृदयस्थ, आमचे प्रेरणास्थान, जीवनातील माझ्या सर्व ज्या काही इच्छा आकांक्षा नवे नवे परमार्थ कार्यामध्ये जीवन जगत असताना जे मोलाचे मार्गदर्शन आणि जीवनामध्ये कृपा आशीर्वाद ज्यांचा खूप भरभरून लाभलेला आहे, आमच्या हृदयामध्ये ज्यांचं स्थान आहे, अशा आमच्या हृदयस्थ असणारे आमचे सद्गुरू, की ज्यांचा सगळ्यांना परिचय आहे, अशा आज बाबांची सुद्धा उपस्थिती आपल्या या विवाह सोहळ्याच्या प्रसंगी आज लाभलेली आहे. आमचे सद्गुरू धर्माचार्य हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज रायते, खडक माळेगाव, आपल्याही धर्म मंडपामध्ये बघा ना, शिव तत्व असेल, अधिक तत्वज्ञानाचा बोध. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अशा रूपाने आज माझ्या आमच्या परमभाग्य उजळत आहे की साक्षात माझ्या गुरुरायांची या ठिकाणी उपस्थिती आहे. समवेत आमचे अण्णा असतील, अधिकाधिक आमचे सर्व परिवार आज या विवाह सोहळ्या उपस्थित आहे. आमच्या बाबांचे नमन करून या ठिकाणी खूप खूप आभार मानते. आपल्या सोमेश्वर महादेवाच्या मंदिराच्या वतीनेही बाबांचे मनस्वी या ठिकाणी आभार. या ठिकाणी विवाह सोहळा होईल.
आमच्या हरिभक्त परायण स्नेहलताई आहेर तेही आलेले आहेत, त्यांचेही आभार. पुढे मंगलाष्टक होतील, पण ऐका थोडे मुलांनी गडबड करू नका, या ठिकाणी पुढे उभे राहायचं आहे. ज्या मुली आहेत सुंदर पद्धतीने आनंद प्रत्येकाने घ्यायचा आहे आणि विवाह सोहळा या ठिकाणी सुरुवात होते. शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, सावधान शुभ मंगल सावधान. स्वस्ती श्री गणनायक गजमुख मोरेश्वर सिद्धिदा बल्लास्तु विनायक त्वथमढे चिंतामणि स्तेवरे लेण्याद्रो गिरिजात्मजौ सुवरदो विघ्नेश्वर तो झरे ग्रामे रांजन संस्थितो गणपती कुर्यात सदा मंगलौ सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान. आहे सावधान. शुभ कार्याला प्रसन्न अजला गणपती सरस्वती दोन कुळांची मुहूर्तावरती जुळली प्रीती नाती नक्षत्रांच्या उदळू अक्षदा निरंकार अंतरी शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान. पडती अक्षरा लग्न मंडपी शिवजी अजला पार्वती ताई त्या क्षणी संसाराचे फुलवा मळे हो शिंपुनी अमृत पाणी पार्वती ताई आज निघाली पती सवेता तरी शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान. नको सनयनी परू आसवे नको देव भुंबका लक्ष्मी तू नव्या घराची झाली सगळा लाडके लाडके नांद सुखानी शुभ मंगल सावधान. पडती अक्षरा डोहीवरती सनई चौघडा गाणे गाती राम जानकी कृष्ण लक्ष्मी राम जानकी कृष्ण लक्ष्मी शोभही जोडी सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान. नवरा नवरी उभी मंडळी नवरा नवरी उभी मंडळी
अंबाली देवांगना शंखामृतम चामुंडे सूर्या सदा मंगलम शुभंग्र शोभतो सावधान विष्णूला गिरिजा कृष्णा जशी रुक्मिणी सिंधूला सरिता तरुसी लतिका चंद्रा जशी रोहिणी रामासी सावित्री सत्यव्रता तैशी कर्मयोग आपुल्या वा बांधवा भूषण सारे राष्ट्र तुरी नहेची खतिकी कीर्ती करा उज्ज्वल साई साश्रम तुम वधूवर कुर्यात् सदा मंगलम् शुभमंगल सावधान वधूवरीयो शुभमंगल घेवो निया बेखरा प्रियोगे मधुपर का पूजन करा अंतर पटात दरा दृष्टा दृष्टा वधूवरा करणे दोघे करा विभुवे भलान करणे सूर्या सदा मंगला शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान इष्ट देवता शुभ चिंतन शुभमुहूर्त वराडी शुभचिंतन सुमुहूर्त वाजंत्री शुभमुहूर्त सुमुहूर्त वधूवरांच्या हातामध्ये हार द्या अंतरपाठ काढून ठेवा सर्वांनी अक्षदाचा वर्षाव करायचा आहे शेवटच्या मंगलाष्टकाच्या वेळेला तदेव लग्नम सुदिनंत देव तारा बलंत नैव बलंत देव विद्या बलंत नैव बलंत देव लक्ष्मी पते ते मनसा या रानवड नगरीत काय वाजत वाजत गाजत कोणाचं बाजीनं नवीन देवाचं वाजतं कोणाचं बाजीनं नवीन देवाचं रानवड नगरीत काय वाजत गाजत सोन्याचं चांदीचं हिऱ्याचं मोत्याचं बासिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत काय वाजत गाजत काय वाजत
सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन शंभूचं लागत रानवड घागरीत काय वाजत गाजत घागरीत देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन शिवाचं लागत लगीन शिवाचं लागत ऐका 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 नाही त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ आता सट्टी पते नवरी नटली महादेवाच्या नगराला पार्वती नवरी नटली नवरी 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 नटली नवरी सुपारी फुटली नवरी नटली नवरी सुपारी फुटली कालबाई जुबारी फुटली नवरी नटली कालबाई जुबारी फुटली महादेवाच्या लग्नाला पार्वती नवरी नटली महादेवाच्या लग्नाला पार्वती नवरी नटली नवरी 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 नटली नवरी सुपारी फुटली कालबाई जुबारी फुटली नवरी नटली कालबाई जुबारी फुटली नवरी नटली कालबाई जुबारी फुटली महादेवाच्या लग्नाला हो आले वराडी कोण कोण महादेवाच्या लग्नाला हो आले वराडी कोण कोण भूताला घेऊन आले महादेव शंकर भगवान आले वराडी कोण प्रतिकोटी देवाची नवरी 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 नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली महादेवाच्या लग्नाला हो उमापती महादेवजी अजून नाचायचं आहे वधूवर विवाह संपन्न झाल्यानंतर चंद्रकलाबाई गवारे यांच्याकडून आहेर आलेला आहे एक साडी ड्रेस टॉवेल टोपी आणि 101 रुपये जरा ताई हो दोन्ही मामांचं काय कन्यादान आहे ते विचारून घ्या इकडे. बर बर कन्यादान करायला तयार आहे मामाश्री वाजव
माझ्या मना तुझ्यासाठी तुझ्यासाठी मंडळ रानवड सर्व शिवभक्त युवा मित्र मंडळ यांच्या वतीने आजचं भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या विवाहाच्या प्रीत्यर्थ अन्नदान नव्हे तर आजचा हा प्रसाद आहे, रोजचाही प्रसाद, आजचा हा महाप्रसाद आहे. म्हणून सर्व आलेल्या पाहुण्यांनी जेवण केल्याशिवाय कोणी जायचं नाही अशी आपल्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी मंडळाच्या वतीने विनंती. आजच्या कथेला या ठिकाणी विराम. कथा आपण जी श्रवण केली, जे सर्व ज्ञान या ठिकाणी आहे, जे मुखारविंदातून बाहेर व्यक्त होत असताना ही सर्व माझ्या सद्गुरूंची कृपा आहे की जीवनामध्ये इथपर्यंतचा हा प्रवास या व्यासपीठावर ज्यांनी बसण्यासाठी प्रेरित केला हा संपूर्ण माझ्या सद्गुरूंची कृपा आशीर्वाद आहे. म्हणून मी आजची झालेली सेवा मी रोजचीच सांगते, पण माझ्या सद्गुरूंच्या चरणी, बाबाजींच्या चरणी, तुम्हा माय बापा श्रोत्यांच्या चरणी, भगवान सोमेश्वरांच्या चरणी अर्पण करून आजच्या कथेला या ठिकाणी विराम देऊया. लगेचच आरती होईल. आरतीचा महालाभ प्रत्येक भाविक भक्ताने घ्यावा अशी व्यासपीठाहून विनंती. रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. नमः पार्वती पते हर 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 महादेव. सोमेश्वर भगवान की जय. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. परम पूज्य दुर्वे बुर्वे प्रेम कृपालयाची सर्वांगे सुंदर उडसे दुराची कंठे शोभे माळ गळा शोभे माळ मुक्ताभयाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन स्वामीन माते मन कामना मूर्ती. जय देव रत्नांकाचित गौरा तुझ गौरी घुमरा नंदनाची ओटी कुंकुम केशोरा. हिरे जडिता मुकुट शोभतो भरा झुंझुन तिने पुरे चरणी गागरिया. जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्वामीन मात्रे मन कामना पूर्ती. देव जय देव लंबोदर पीतांबर पनिवर वंदना सरळ सोंड वक्र कुंड त्रिनयना. दासमाचा वटवाही सदना संकष्टी पावावे निर्वाणे रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन स्वामीन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय शिव ओंकारा शिव हर भज ओंकारा. ब्रह्मावेश सदा शिव बोले बोले श्याम महादेव हरदांगी तारा. हरि ओम हर 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 महादेव. एकानन चतुरानन पंचानन राजे बोला पंचानन राजे. हंसासन गरुडासन हंसासन गरुडासन वृषभ वाहन शोभे. हरि ओम हर 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 महादेव. भुज चतुर्भुज अष्टभुज तुम शोभे बोला दश
दशभुज तुम शोभे शंकर रूप निरखता शंकर रूप निरखता विभु हरि ओम हर 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 महादेव श्वेतांबर पीतांबर जागांबर अंगे बोलता शांबर शोभे सनकादिक ब्रह्मादिक सनकादिक ब्रह्मादिक भूतादिक संगे हरि ओम हर 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 महादेव अक्षय माला वन माला रुंड माला धारे बोला रुंड माला धारे त्रिपुरारे ओ मुरारे त्रिपुरारे ओ मुरारे कर कमला धारे हरि ओम हर 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 महादेव कर मध्ये कमंडल चक्र त्रिशूल धरिता बोला चक्र त्रिशूल धरिता दुःख हरता दुःख करता दुःख हरता दुःख करता योगी पालन करता हरि ओम हर 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 महादेव पार्वती पर्वत में विराजित शंकर कैलासा बोला शंकर कैलासा तोर का भोजन भस्मो में वासा हरि ओम हर 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 महादेव शिवाजी के हाथों में कंकन कानों में कुंडल गला मोतियन माला बोला गला मोतियन माला जटाओं में गंगा विराजित चंद्रमा विराजित ओढ़ मृग छाला हरि ओम हर 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 महादेव सच्चिदानंद स्वरूप त्रिभुवन के राजे बोला त्रिभुवन के राजे हरिहर जपत ब्रह्मा गुरु शिव शिव जपत विष्णु भवसागर निमंगल गावत निरत फिरत भैरो बोला निरत फिरत भैरो बाजे बाजे ताल मृदंग बाजे बाजे ताल मृदंग हरोदाल रणमरू हरि ओम हर 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 महादेव लक्ष्मी सावित्री पार्वती संगे संगे गायत्री हर गंगे गायत्री हर गंगे शिव गौरा काशी में विश्वनाथ विज्ञानंद ब्रह्मचारी नित्य उठे दर्शन पावत सब दिन भोग लगावत महिमर हर महादेव शिवजी की आरती निश दिन पठ गावे बोला निश दिन पठ गावे भजत शिवानंद स्वामी जपत हरे हर स्वामी कलियुग फल पावे हरि ओम हर 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 महादेव यश ओंकाराय ब्रह्मा विष्णु सदा शिव बोले बोले श्याम महादेव अन्नदागे गौरा हरि ओम हर 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 महादेव हरि ओम हर 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 महादेव विद्यादि संसार आग्नि अंगार करोर दूर प्रगटली तेजाची ज्योति प्रेमे करो नियारती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करो नियारती यांच्या हृदय प्रभू नाम करे स्वयं चारि नाम शिवाचे खरे भक्त परमा पुढे
मूर्ती प्रेमे करोनी आरती भक्ती गृहे शाळा भक्तीच्या फुलविल्यात माळा हृदय शंकर शिव भोळा ज्ञानरस सरस्वती उपदेश नाम शिव घोष अंतर मनले जारुते प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती शिवाले कितिक भक्तीचे गडबितचे प्रतीक ज्यांच्या हृदये भूक मौनगिरी सोचे नामकयाचे करी प्रभू प्रणिते प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती प्रेमे करोनी आरती प्रेमे करोनी आरती ओम नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम जय जनार्दन देवा जय जनार्दन जय जनार्दन कर्या भावाचे दान ऐकू स्वामींचे काम महा विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई गालेल तरंगन वंदेल चरणम डोळ्यात पाहिन रूप तुझे आनंद बोधेन भावे बाबा हरे नमा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधरण त्वमेव त्वमेव सर्वं मम देव हरे निवास नामने सदा नामदे निगमा करण हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे नमः पार्वती पदे हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की परम पूज्य महामंडलेश्वर भगवान की सोमेश्वर भगवान की कानडे ऋषि भगवान की सियावर रामचंद्र की संकट मोचन हनुमान की छत्रपति शिवाजी महाराज की जय आज के आनंद की जय धर्म की जय हो अधर्म का नाश हो प्राणियों में भावना हो विश्व का कल्याण हो ओम पासून या सप्ताहाला प्रारंभ या ठिकाणी कल्याणहून देखील भावी भक्त आपल्या कथेला भेट देण्यासाठी आलेले आहेत त्यांचीही व्यासपीठावरून या ठिकाणी गुरु